अजितदादांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार यांनी तात्काळ जे विधान केलं होतं ते म्हणजे अजित पवारांचा जो विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय तो केवळ अपघात होता, यामागे कुठेही घातपात नव्हता असं जे ठामपणे त्यांनी विधान केलं ते विधान चुकीचं होतं का? आणि त्याचाच परिणाम म्हणून आता रोहित पवार यांना राजकीय पक्षांच्या दारोदार हिंडून त्या राजकीय नेत्यांची मनधरणी करावी लागते आहे, तेही अजितदादांसारखा एक उमदा कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री म्हणजे रोहित पवारांचा काका, त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून रोहित पवार आज देशभर राजकीय पक्षांच्या दारोदार हिंडतायत, त्या नेत्यांची मनधरणी करतायत। ही जी संघर्षाची, न्यायासाठी संघर्षाची वेळ आली आहे, याचं मूळ कुठेतरी शरद पवार यांच्या त्या विधानाशी होतं, तिथंच आहे। कदाचित शरद पवार यांना ते विधान का करावं लागलं त्या पाठीमागे काही कारण असू शकतात। कदाचित त्यांना असं वाटलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कौटुंबिक सांधा निखळलाय तो सांधा कुठेतरी या अपघातानंतर तो सांधता येईल, जोडता येईल। पण त्यांनी विधान केलं, त्यात त्यांना दोन गट एकत्र करता आले नाही, तो कौटुंबिक विस्कटलेली घडी ती परत बसवता आली नाही। पण अजितदादांच्या अपघाताची चौकशी सुद्धा या विधानाने थांबवल्या गेली। ती कशी? अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर लगोलग तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या त्यांनी विधान केलं की अजितदादांचा जो मृत्यू झालाय त्या पाठीमागे कुठेतरी घातपात आहे आणि विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांना कुठेही संरक्षण नाही आहे, अशा धर्तीवरचं त्यांचं विधान होतं। आणि महाराष्ट्रातनं काँग्रेसचे नेते सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवत होते, म्हणजे तृणमूल काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, त्यावेळी अजितदादांच्या अपघातामागे कुठेतरी घातपात आहे अशी शक्यता वर्तवत होती। आणि तीच शक्यता कुठेतरी शरद पवार यांच्या त्या विधानानं ती पुसून टाकली। मग आता रोहित पवार, सुप्रिया सुळे, जय पवार हे सगळे न्यायासाठी किंवा त्या अपघाताची चौकशी व्हावी आणि ती घातपाताच्या अँगलनी व्हावी म्हणून ते प्रयत्न करताना दिसत आहेत, पण त्यांना कुठेही यश येताना दिसत नाहीये। ती VSR कंपनी असेल, तिच्यावर तिच्या त्या मालकाची चौकशी झाली असेल, पण FIR फाडण्यासाठी या रोहित पवारांनी अगदी मुंबई ते बारामती असा प्रयत्न करून पाहिला, पण ती कुठेही तक्रार घेण्यात आलेली नाहीये। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटातले 20-22 आमदार सुनेत्रा पवार यांना भेटतात आणि सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांना पत्रही त्यांचं गेलेलं आहे की CBI चौकशी व्हावी। मग त्या CBI चौकशीला जवळजवळ 20-22 दिवस उलटून गेलेत, पण आणखी कुठेही गती येताना दिसत नाहीये। म्हणजे अपघाताची चौकशी ही घातपाताच्या अँगलने होतानाच दिसत नाहीये। त्याच्या पाठीमागं नेमकं जर हे विधान नसतं, कुठे कधी काय बोलावं हे या बाबतीमध्ये उभ्या भारत देशामध्ये या शरद पवार यांच्या इतका म्हणजे अगदी राजकारणामध्ये परिपक्व असलेला नेता, जो 6 दशकांपासून या भारतीय राजकारणामध्ये आजही कार्यरत आहेत आणि त्यांच्या बोलण्याची आणि त्यांच्या मौनाची सुद्धा इथल्या माध्यमांनी म्हणजे आपापल्या पद्धतीनं कयास बांधणं कठीण जाणारा नेता, म्हणजे आजवर तेल लावलेला पैलवान, कधीही हाताला न लागलेला पैलवान, जमिनीला पाठ न लागलेला पैलवान म्हणून या शरद पवारांचं वर्णन केलं जातं। पण कुठंतरी शरद पवार यांचं त्यांनी जे विधान केलं, कदाचित त्यांचं विधान हे महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुरक्षा व्यवस्था कुठे ढासळू नये
अथवा अजितदादांच्या त्या मृत्यूचं राजकारण होऊ नये म्हणून त्यांनी कदाचित ते विधान केलं असेल. ती परिस्थिती पाहून त्यांनी सामाजिक म्हणजे लोकहितकारी म्हणून त्यांचं विधान आलं असेल. पण त्यांनी कुठंतरी ते विधान केल्यामुळंच आता या प्रकरणाची चौकशी थांबलेली दिसते आहे. म्हणजे जी तृणमूल काँग्रेस आता सध्या त्यांच्या दारात हे रोहित पवार गेलेत, ते राहुल गांधींना भेटणार, ते आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांना भेटले, ते आता तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनाही भेटणार, झारखंडमध्ये शिबू सोरेन यांना मुख्यमंत्र्यांना भेटणार. म्हणजे रोहित पवार हे समग्र देशभर आज की राजकीय पक्षातल्या नेत्यांनी कुठंतरी म्हणजे या प्रकरणाला वाचा फोडावी किंवा कुठेतरी न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा म्हणून रोहित पवार आज वनवन भटकतायत देशभर. मग ही भटकण्याची जी वेळ आली आहे रोहित पवारांवर, हे जर खरंच शरद पवार मौन जरी राहिले असते त्यावेळी तरी देशभर वातावरण पेटलं असतं आणि भाजपला चौकशी ही करावीच लागली असती आणि ती एवढ्या गतिमान पद्धतीने करावी लागली असती की ती जशी सुशांत सिंग म्हणजे राजपूत एक अभिनेता, त्याचा मृत्यू झाला, तो अपघाती होता का घातपात होता याच्यासाठी सीबीआय उतरली होती त्या प्रकरणामध्ये. किती गतिमान त्याची चौकशी झाली त्या प्रकरणाची. पण अजितदादासारख्या व्यक्तीची म्हणजे त्या अपघाताची चौकशी आणखी होत नाही आणि सीबीआय त्याला म्हणजे त्या पद्धतीने जर गतिमान तपास होत नसेल तर याला काय म्हणावं. म्हणजे शरद पवार यांचा हेतू काहीही असेल पण ती त्यांनी केलेली त्यांच्या उभ्या आयुष्यातली म्हणजे राजकीय कारकिर्दीमधली ती एकमेव आणि मोठी चूक असणार आहे. म्हणजे शरद पवार यांचा एक नातू म्हणजे शरद पवार यांच्या पुतण्यासाठी देशभर हिंडतोय न्यायासाठी आणि शरद पवार यांनी त्या प्रकरणामध्ये घातपात नाही तर तो अपघात आहे असं म्हणाले आणि आता समग्र कुटुंब म्हणतंय त्यांना शंका आहे पण चौकशी होताना दिसत नाहीये. म्हणजे शरद पवार यांचं कुठंतरी राजकीय वजन किंवा ते राजकीय त्यांचा दबदबा म्हणजे ज्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीने काम करायला हवं त्या पद्धतीने करत नाहीयेत आणि कुठेच आवाज उठताना म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये म्हणावा तसा न्याय नाहीये आणि देशाच्या संसदेमध्ये सुद्धा नाहीये आणि कुठंतरी राजकीय पक्ष जे अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये जे तयार होते त्यांना सुद्धा त्यांचा हिरमोड या पवार साहेबांच्या विधानानेच झालेला आहे. मग पवार साहेबांचं विधान हे दोन्ही पातळ्यावर त्यांना अपयशी करून गेलं का. म्हणजे त्यांचा हेतू होता की त्यांनी अंतिम इच्छा त्यांची होती की व दोघांनी एक दोन गट एकत्रित व्हावेत म्हणजे अजितदादांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे दोन्ही गट एकत्र व्हावेत या हेतूमुळे त्यांनी कदाचित हे विधान केलं असं म्हणावं तर त्या बाबतीमध्येही त्यांना अपयश आलंय. आता सध्या दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी कुठेही दुसर शक्यता नाही आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या याच विधानामुळं दुसरा एक नातू रोहित पवार त्याला न्यायासाठी फिरावं लागतंय आणि या अपघाताची चौकशी होत नाही. हा पराभव हा राजकीय जे नैतिक वजन आहे त्याचा कुठंतरी कमी पडतंय आणि तो कुठंतरी शरद पवार यांचा सुद्धा पराभव ठरू शकतो. म्हणजे जिथं जय पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील म्हणजे त्या पवार कुटुंबाला जरी ती म्हणजे तपास हवा असला तरी त्या जे विमानामध्ये स्फोट झाले त्या स्फोटकामध्ये तिथं काही स्फोटकाचे अंश होते का, घातपात होता का निव्वळ अपघात होता. आणि जी घटना एकनाथ शिंदेच्या बरोबर झाली होती म्हणजे त्या दावोसला ते तत्कालीन मुख्यमंत्री असताना ते दावोसला जात होते आणि त्या विमानाला इराक आणि इराणने उडवायची धमकी दिली होती म्हणे. अगदी तसाच निष्काळजीपणा आहे का यामागे अजितदादांच्या मृत्यूमागे षडयंत्र आहे
या प्रकरणाची चौकशी आता शरद पवार साहेब तुम्ही बोलल्याशिवाय चांगली गतिमान होईल असं वाटतच नाही आहे. कारण भाजपा त्याकडे या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि विरोधी पक्षातलेही तुमच्या त्या विधानामुळं कुठंतरी ते शांत दिसत आहेत. म्हणून आता शरद पवार जर बोलले तरच या अजितदादांच्या प्रकरणाची घातपाताच्या अँगलने चौकशी होईल, अन्यथा हे प्रकरण अगदी तसंच म्हणजे अनसॉल्व्ड म्हणजे व न सुटलेलं कोड, अजितदादांचा मृत्यू हा अपघात होता का घातपात होता हे शेवटपर्यंत अनुत्तरित राहील. म्हणून आता कुठेतरी लोकांच्या मनातला संभ्रम, पवार कुटुंबाच्या मनातला संभ्रम दूर करायचा असेल तर आता शरद पवारांना केंद्र आणि राज्यातल्या सरकारवर नक्कीच दबाव टाकावा लागेल, तरच या रोहित पवारांच्या प्रयत्नाला यश मिळेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.